मी खूप श्रीमंत घराण्यातली मुलगी होते. माझ्या हाताखाली नोकर-चाकर, घोड्या-गाड्या सगळं काही होतं. पण म्हणतात ना, नशिबात असते तेच आपल्याला भेटत होतं. रंकाचा राव आणि रावचा रंक कधी होतो हेच आपल्याला कळत नाही. तशीच माझी कहाणीसुद्धा आहे. मी आता भीक मागून रस्त्याच्या कडेला माझा उदरनिर्वाह करत होते. काही काही तर लोक म्हणत होते, तुमचे हातपाय चांगले आहेत, तुम्ही काम करू शकतात. पण त्यांना काय सांगावं? भीक मागताना माझ्यासोबत ते ऐकल्यानंतर तुमचेसुद्धा अश्रू अनावर होतील. मी एका शहरामध्ये राहत होते. माझे वडील हे खूप श्रीमंत आणि नावाजलेला माणूस होता. मला 4 भाऊ आणि मी एक लाडाची एकटीच होते. मी सगळ्यात लहान आणि सगळ्यांची लाडकी होती. त्याच्यामुळे घरामध्ये सगळेच माझे लाड करायचे. 3 पिढ्या आमच्या घरामध्ये मुलगीच झाली नव्हती. त्याच्यामुळे माझे सगळेच लाड करायचे. मी सगळ्यांचीच लाडकी होते. माझ्या आईचे आणि वडिलांच्या डोळ्यातला मी तारा होते. माझ्या भावाच्या हृदयाचा मी ठोका होते. माझ्या वडिलांची मोठी कंपनी होती. माझे भाऊ आणि माझे वडील सगळेच कंपनीमध्ये कामाला जायचे. माझ्या घरामध्ये सगळ्या कामांसाठी नोकर होते. माझी स्वतःची एक गाडी होती. मला कुठे जायचे असेल तेव्हा मी माझी स्वतःची गाडीमध्ये जात असायची. माझा ड्रायव्हरसुद्धा होता. ड्रायव्हर मला जिथे पाहिजे तिथे नेऊन सोडत होता. पण तोच ड्रायव्हर खूप तरुण आणि खूप दिसायला छान आणि हँडसम होता. मी म्हणाले तिथे तो मला घेऊन जात होता. तो दिसायला खूप देखणा होता. तो ड्रायव्हरची नोकरी करतो यावरती कोणाचाच विश्वास बसत नव्हता. माझ्या मैत्रिणी तर म्हणायच्या, हा तुमचा ड्रायव्हर नसून हा तुमच्या घरातलाच व्यक्ती वाटतो. मी माझ्या मैत्रिणींना सांगायचे, हा आमच्या जुन्या नोकराचा मुलगा आहे. तो पहिल्यापासूनच आमच्या इथे काम करत आहे. तरी माझ्या मैत्रिणींचा विश्वास बसत नव्हता. तो आमच्यातला एक वाटत होता. मी त्यांना सारखी सांगत असायची, तो माझा कोणीही नातेवाईक नाही. तो आमचा नोकर आहे. पण तेवढाच प्रामाणिक आणि तेवढाच चांगला होता. की माझं त्याच्यावरती कधी प्रेम जमलं हेच मला कळालं नाही. माझ्या मैत्रिणी म्हणायच्या, तुझ्या ड्रायव्हरबरोबर आमचं काही जमतंय का बघ ना. तेव्हा मी त्यांना म्हणायची, वेडे झालात का? तो आमचा नोकर आहे. आपला क्लास बघा, आपण काय आहोत, आपली कोणती सोसायटीमध्ये राहतो हे तरी बघा. मी सगळ्यांना समजून सांगणारी मुलगी माझा पाय कधी घसरला हेच मला कळालं नाही. आमच्या मुलाचं नाव हे पवन होतं आणि मी आणि पवन कामानिमित्त बाहेर गेलो होतो. पावसाचा जोर वाढत होता. विजेचा कडकडाट चालू झाला होता. गाडीमध्येच रस्त्यात पंक्चर झाली. वादळ, वारा, काळाभोर अंधार. त्या अंधारामध्ये आमची गाडी पंक्चर झाल्यानंतर पावसाचा जोरही वाढला. मला खूप पावसाची आणि विजेची भीती वाटत होती. मी पवनला म्हणाले, प्लीज तू माझ्याजवळ येऊन बस ना. मला खूप भीती वाटते. आम्ही एकाच गाडीमध्ये होतो. काय माहिती काय की मला पहिल्यापासूनच विजेची इतकी का भीती वाटते ते. म्हणून मी त्याला पाठी बोलावून घेतलं आणि त्याला माझ्यापाशी बसवलं. त्याचा हात हातात घेऊन मी बसले होते. कारण भीती वाटल्यानंतर मी कोणालाही लगेच मिठी मारत होती. माझे आईवडील कधीच मला पावसामध्ये एकटीला कधीच पाठवत नव्हते. कारण त्यांना माहीत होतं मी खूप घाबरते म्हणून. रस्त्यामध्ये अचानक पाणी भरल्यामुळे आणि असं वातावरण झाल्यामुळे गाडीसुद्धा बंद पडली होती. गाडीचे पडदे मी लावून घेतले आणि गाडी एका साईडला उभी केली. पंक्चर झाल्यामुळे गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. घोर जंगल, अरण्य होतं. तिथे कोणतीच पंक्चर काढण्याची सोयसुद्धा नव्हती. आता दिवस निघेपर्यंत आम्हाला तिथेच बसायचं होतं. येणारे जाणारे सुद्धा दिसत नव्हते आणि मी एकटीच तिथे बसू शकत नव्हती. कारण मला आधीच विजेची आणि वादळाची भीती वाटायची. मी त्याला म्हणाले, आपण पाहिजे तर सकाळी गाडी रिपेअर करू शकतो. पण आता तू कुठेही जाऊ नको. खाण्यापिण्याचं सामानसुद्धा आमच्याकडे काहीच नव्हतं. 2 ॲपल गाडीमध्ये ठेवले होते. तेच आम्ही दोघांनी एक एक करून खाल्ला आणि गाडीची लाईट फक्त चालू ठेवली होती. आता पडदे वगैरे लावून घेतले. गाडी ही साईडला लावल्यानंतर पावसाची उघडण्याची आम्ही वाट बघू लागलो होतो. पावसाचा जोर काही कमी पडेना आणि मला थंडीमध्ये लगेच कुडकुडायला सुरुवात होत होती. मला थंडी भरू लागली होती. मी पवनचा हात हळूच माझ्या हातामध्ये घेतला होता. तो लाजल्यासारखा होत होता. त्याला अवघड वाटत होतं. तो माझ्यापासून थोडा लांब सरकत होता. पण मी त्याच्याजवळ अजूनच जात होते. पावसामध्ये चिंब झालेला पवन माझ्याजवळ आल्यानंतर अजूनच मी ओली झाली.
आणि माझ्या अंगामध्ये धडधड भरली. मला धडधड भरल्यानंतर खूपच थंडी वाजू लागली होती. जाऊन डिक्कीतून चादर आणून दिली, तरी माझी काही थंडी थांबेना. मॅडम, मी तुमच्यासाठी काहीतरी आणतो. आणि बाहेरून जाऊन मी एखाद्या गॅरेजवाल्याला घेऊन येतो. मी त्याला ओरडून म्हणाले, तुला कळते का नाही? मला भीती वाटते. पाहिजे तर आपण सकाळी गाडी रिपेअर करू शकतो. मला खूप भीती वाटते, विजेची आणि पावसाची. मी कधीच बाहेर जात नाही. माझे आईवडील आणि माझे भाऊ मला कधीच बाहेर पाठवत नाहीत. मी त्यांच्याकडे तुझी कंप्लीट करेल, तू माझं ऐकलं नाही तर. तो बिचारा नौकर माणूस होता. तो माझ्याजवळ बसून राहिला. जर मी मॅडमचं ऐकलं नाही तर मला नोकरीवरून काढून टाकतील. त्या भीतीने तो तसाच बसून राहिला होता. मी अजूनच त्याच्या जवळ चालले होते. त्याच्या शरीराला माझा स्पर्श झाला. तोही आता माझ्याजवळ सरकून बसला. त्यांनी आता सगळं काही सोडून दिलं होतं. घरी जाण्याची आशा. आता आमचं सगळं काही संपलं होतं. आता रात्र झाली होती. आमच्या मदतीला कोणीच आलं नाही. तेव्हा आमच्या एकमेकांच्या अंगाला स्पर्श झाला. त्यावेळेला आमच्या मनावरचा ताबा सुटून गेला आणि मी त्याला घट्ट मिठी मारली. कारण पवन हा मला पहिल्यापासूनच आवडत होता. मीही त्याला आवडत असावी असं मला वाटत होतं. तो मला कोणत्याच गोष्टीला नकार देत नव्हता. तो मला पाहिजे ती आणि पावसामुळे आम्हा दोघांना एकत्र येण्याचा योग आला होता, असंच म्हणता येईल. आम्ही गाडीला लॉक केलं आणि आमच्या हातातून त्या रात्री नको व्हायला ते होऊन गेलं. पवन म्हणू लागला, सॉरी मॅडम. तो खूप घाबरलेला आवाजामध्ये माझ्याकडे माफी मागत होता. पण मला काहीच वाटत नाही. एकदम बिनधास्त होते. कारण मी त्याच्यावरती पहिल्यापासूनच प्रेम करू लागले होते. माझ्या मैत्रिणी त्याच्या प्रेमात आधीच बुडालेल्या होत्या. मी त्यांना समजावून सांगता सांगता मीच पवनच्या प्रेमामध्ये कधी पडले मलाच कळालं नाही. आता पवन माझी खूप काळजी घेत होता. मला हवं तिथे तो घेऊन जात होता. माझ्या वडिलांच्या कंपनीमध्ये माझे अर्धे शेअर्स होते. मी खूप श्रीमंत होती. पण त्यांनी माझी श्रीमंती न बघता त्यांनी माझ्यावरती प्रेम करत होता. त्याची त्यांनी कबुली दिली होती. आणि मी तुझ्यासाठी माझा जीवसुद्धा देऊ शकतो, हे सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं. आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. पवन माझ्याकडे आल्यानंतर आम्ही दोघे भेटू लागलो होतो. आता मलाही त्याची ओढ लागली होती. मलाही तो कधी येतो याची मी वाट बघत होती. आता आमचं प्रेम एकमेकांवरती खूपच बसलं होतं. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. दोघांच्या बिना राहण्याचा विचारसुद्धा केला नव्हता. माझ्या वडिलांना ही गोष्ट मी सांगितली. माझ्या वडिलांनाही काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण माझ्या भावांना प्रॉब्लेम होता. माझे भाऊ हे लग्न करण्यास सक्त नकार देत होते. माझ्या आईलाही काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण माझ्या भावांना हे लग्न मान्यच नव्हतं. माझा मोठा भाऊ म्हणत होता, आपण कोणत्या रुतब्यात राहतो, आपण कोणत्या कॅटेगरीत आहोत आणि तू लग्न कोणत्या मुलाशी करत आहेत, तुला कळतंय का? मी माझ्या वडिलांना म्हणाले, मला काहीच कळत नाही, पण मला पवनशीच लग्न करायचं आहे. माझे वडील म्हणू लागले, मीनू बाळा, तू एकदा नीट विचार कर. चांगलं हुशार आणि श्रीमंत घराणं तुला भेटेल. मी माझ्या वडिलांना म्हणाले, मी खूप शिकलेली आहे. तो कितीही गरीब असला तरी मी स्वतः काहीतरी करून त्याला गरिबीतून श्रीमंत करू शकेल. मला पवनबरोबरच लग्न करायचं आहे. माझी आई मला समजावून सांगत होती, अगं बाळा, तू आपल्या इथे नोकर आहे. तो तुला कसं काय सांभाळेल? तुझी राहण्याची सोय तो कसा करेल? तुझे शौक कसे काय पूर्ण करेल? आपण त्याला 10,000 ते 15,000 रुपये पगार देतो. तेव्हा ती म्हणाली, मी त्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. माझे जे कंपनीमध्ये शेअर्स आहेत ते विकून टाकेल आणि दुसरी कंपनी मी तयार करेल किंवा मला तुम्ही पैसे द्या. मला त्याच्यातलं तुला काहीही भेटणार नाही. माझ्या भावाने हे सगळं काही बोलणं ऐकलं तेव्हा माझा मोठा भाऊ म्हणाला, तुला ₹1 भेटणार नाही. तू लव्ह मॅरेज केल्यानंतर तुला घरामध्ये सुद्धा जागा नाही. तू तुझ्या नवऱ्याबरोबर सुखी राहा. पुन्हा माझं नाव किंवा माझ्या घरी येण्याचा सुद्धा विचार करू नको. मी माझ्या मोठ्या भावाला म्हणाले, दादा तू असं का म्हणतोस? पवन हा खूप चांगला मुलगा आहे. तो मला खूप जीव लावतो. तो माझ्यावरती खूप प्रेम करतो. तू त्याच्या गरिबीकडे जाऊ नको. तू त्याचा स्वभाव बघ. तो खूप चांगला आणि खूप समजदार आहे. पवन दिसायलाही खूप सुंदर आहे आणि आता खरं सांगायला गेली तर मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे.
मी आईला सगळं काही सांगितले आहे. मी त्याच्या बाळाची आई होणार आहे. तेव्हा मी माझ्या दादाला म्हणाले, दादा, मी त्याच्या बाळाची आई होणार आहे. तेव्हा माझ्या भावाने डोक्याला हात लावून घेतला. हे काय करून बसली आहेस मीनू? मला सगळे लाडाने मीनू म्हणत होते. हो नाही करता करता आमच्या दोघांचं लग्न झालं. माझ्या भावाने सगळ्या प्रॉपर्टीमधून मला बेदखल केलं. माझे शेअर सही करून त्याच्या नावावरती केले. मला त्यांनी फुटका 1 रुपयासुद्धा दिला नाही. माझ्या बापाचा खूप जीव तुटत होता. माझी आई माझ्या भावाला खूप कोसत होती. अरे तिच्या बापाने तिच्यासाठी पण प्रॉपर्टी कमावली आहे. तू एकटाच काय करणार आहे? तिचे पण थोडेसे शेअर्स दे. तरीही दादा काही ऐकायला तयारच नाही. आता मी लग्न करून माझ्या घरी आले. माझा नवरा एका चाळीमध्ये राहत होता. मला तिथे खूप घुसमटल्यासारखं होत होतं. मला माझ्या आईची आणि माझ्या वडिलांची खूप आठवण येत होती. माझ्या रूमची सुद्धा मला खूप आठवण येत होती. माझ्या हाताखाली जे नौकर काम करत होते ते त्या चाळीमध्ये राहत होते. ते सगळेजण, मॅडम तुम्ही कशा आहात? तुम्हाला काय पाहिजे आहे? ते सगळे काही सांगा. आम्ही तुमच्यासाठी इथे आहोत. सगळेजण येऊन माझी मदत करू लागले होते. कारण मी लाडाची आणि एकुलती एक असल्यामुळे मला कोणत्याच गोष्टीचं काम करायची माहिती नव्हती. मला चपाती, चायसुद्धा ठेवता येत माहिती नव्हती. माझे स्वतःचे केससुद्धा कधीच मी विचारले नव्हते. ते सुद्धा माझी आईच विचारू द्यायची. हे सगळं काही तिथले काम करणारे नौकर लोकांना माहीत होतं. त्याच्यामुळे सगळे लोक मला मदत करू लागले होते. आम आता आमचे एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. आमचा संसार आता सुखाने चालला होता. माझी स्वतःची कंपनी मी तयार करण्याचा विचार केला होता. आम्ही दोघेही कष्ट करत होतो. माझा नवरा कामाला गेला होता. मीही कामाला जात होते. मला एक बाळ झाला होता. त्याच्यामुळे मी कामाला जाणं आता बंद केलं होतं. पवन एकटाच कामाला जात होता. माझी ओळख असल्यामुळे माझा नवरा चांगल्या ठिकाणी कामाला गेला होता. त्याला तिथे 50,000 ते 60,000 रुपये पेमेंट होता. त्याच्यामध्ये आमचा सगळा काही घर खर्च करून थोडे पैसे शिल्लक करू लागलो होतो. आता आम्ही घर घेतलं होतं आणि काहीतरी स्वतःचा बिझनेस तयार करायचा याच विचारामध्ये आम्ही दोघंही होतो. माझा नवरा दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला गेला. कामावरून येताना त्याचा ॲक्सिडेंट झाला. तो जागीच मृत्यू पावला. मला पोलिसांचा फोन आला. तुम्ही मीनू मॅडम आहात का? तुम्हाला एक बातमी सांगायची आहे. मी घाबरली. काय बातमी सांगत आहेत पोलीस? माझ्या भावांचा आणि कंपनीचा काही वाद झाला आहे का? आधी मला असंच वाटलं होतं. पण ते असं काहीच नव्हतं. ते खरं तर माझा नवरा मरण पावला आहे ही बातमी मला सांगण्यासाठी फोन केला होता. ते ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्यावरती आभाळ कोसळल्या. माझे कान सुन्न पडले होते. मी पूर्ण थंडी पडून गेली होती. माझ्या या जगात आता कोणी नाही असं मला आता वाटू लागलं होतं. माझ्या बाळाचे आणि माझे आता खूपच हाल होणार होते. कारण आमच्याकडे कमावणारा हात फक्त एकच होता आणि तोही आता मरण पावला आहे. मी आता कोणाकडे हात पसरू आणि कोणाकडे मदत मागू? मी धावत धावत दवाखान्यामध्ये गेले. तिथे मला माझा नवरा शवागृहामध्ये नेऊन ठेवलेला होता. माझ्या नवऱ्याची सगळे काही अंत्यसंस्कार मी पार पाडले. माझे आणि माझ्या बाळाचे आता खूप हाल झाले होते. रस्त्यावरती भीक मागत होतो. पण मी माझ्या भावाकडे गेली नाही. कारण माझे आई-वडील आणि माझे भाऊ हे खूप स्वार्थी होते. जोपर्यंत माझं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत त्यांनी माझे सगळे काही लाड पुरवले होते. आणि माझं लग्न झाल्यानंतर त्यांनी साधा मला एक फोनसुद्धा केला नाही. कारण मी एका नोकराच्या मुलाबरोबर लग्न केलं होतं म्हणून. पण खरं सांगायला गेलं तर माझा नवरा पवन हा खूप मोठ्या मनाचा माणूस होता. त्यांनी मला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. जसे माझे माहेरी लाड होत होते तसेच इथे सुद्धा त्यांनी माझे लाड केले होते. कधीच मला त्यांनी मायेची आठवणसुद्धा येऊ दिली नाही. असा माझा नवरा. तो गेल्यानंतर मला कोणाचाच आधार उरला नाही. आणि मी माझ्या मुलाला घेऊन रस्त्यावरती भीक मागू लागले होते. अशी परिस्थिती खूप महिलांवरती सुद्धा येते आणि त्यावेळेला आईवडीलसुद्धा हे साथ देत नाहीत. भाऊ तर त्यांच्या संसारामध्ये मग्न असतात. पण आईवडिलांचा पोटाचा गोळा असतो. त्यांनी लक्ष द्यायला नको का? वडीलसुद्धा त्याच्या भावाचाच विचार करत असतात. भावांच्या मुलांना काय करायचं, काय नाही करायचं, त्यांच्यासाठी अजून दुसरी कंपनी कशी उभी करायची हे त्यांच्या डोक्यात होतं. पण माझा विचार कोणी करत नव्हतं.
एके दिवशी गाडीतून जाताना माझ्या वडिलांना मी बघितलं होतं. माझ्या भावाने बऱ्याचपैकी मला बघितलं होतं, पण त्यांनी न बघितल्यासारखं केलं. पण आईचं मन हे खूप हळवं असतं आणि ड्रायव्हरने गाडी थांबवली. ती गाडी माझ्या तोंडाजवळ येऊन उघडली. आतून माझ्या आई बाहेर आली. मला तिला बघून खूप येऊ लागलं होतं. माझी आई म्हणाली, "सगळं काही झालं आणि तू एकदा सुद्धा सांगितलं नाही? एवढी मी तुझ्यासाठी परकी झाली आहे का?" मी तिला म्हणाले, "जेव्हा मी माहेरवरून सासरी आले, तेव्हा तुम्ही सगळे मला म्हणत होतात, तू पुन्हा कधी आमच्या दारामध्ये पाऊल ठेवू नको, म्हणून मी कधी तुमच्या दारामध्ये येणार नाही." माझे वडील गाडीच्या आतमध्ये बसून सगळं काही ऐकत होते. त्यांनाही रडू आवरेनासं झालं. मी सगळी काही हकीकत माझ्या आईला सांगितली. रंकाचा राव आणि रावाचा रंक कधी होतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणूनच काही गोष्ट आपण स्वतःच विचार करून केली पाहिजे. आई-वडिलांनी त्यांच्या मुलीकडे कधी दुर्लक्ष करू नका. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद.